हो झाला यस रोल करूया. हां चला. कोण राहिले एबीपी हे फाईट हॅलो इकडे सरकू नका मी कॅमेरा इकडे सरकवा. ओके हा सुरू करा. चालू केलंय बघ घे कृष्णा थोडं बूमवर घ्या असं. असे ज्याला एक म्हणता येईल की 60, 70, 80, 90च्या दशकामध्ये सामाजिक दृष्टीने ज्याला असताना धाडसाचे निर्णय घेणे असं म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये ज्याला डिफाय ज्याला आपण म्हणतो ती डिफाय करण्याची असणारी वृत्ती ही बाबांमधली होती आणि ती अनेक आंदोलनामधून त्या ठिकाणी दिसण्यात आली. तो नामांतराचा असेल किंवा एक गाव एक पानवटा असेल त्याच्यामध्ये एक नंतर राहिलं की नंतर जोडण्यात आलं. बाबा दळवी आल्यानंतर एक मसनवाटासुद्धा त्याच्यामध्ये जोडण्यात आला होता की त्या काळी मी असं म्हणेन की गावामध्ये न रुचणाऱ्या गोष्टी पण या घडल्या पाहिजेत झाल्या पाहिजेत त्याच्यासाठी पूर्णपणे चांदापासून ते बांधापर्यंत त्यांनी असणारं आंदोलन या ठिकाणी सुरुवात केली. मी असं म्हणेन की त्या काळामध्ये सामाजिक चळवळीमध्ये योगदान देणं आणि त्याच्याचबरोबर एक दिशा देण्याचं असणारं कामकाज बाबा आढाव आणि त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलेली आहे. शेवटचा दुवा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. या सगळ्या लढ्यांमधला त्यांना पूर्ण शाहू फुले आंबेडकरवाद्याच्या वतीने मानाचा मुजरा आणि त्याचबरोबर अभिवादन या ठिकाणी करतो. कष्टकऱ्यांचे नेते हे नंतरचे असताना हा त्यांचा काळखंड आहे त्या ह्याच्यामध्ये. पण सगळ्यात मोठा मी असं म्हणेन त्यांचा की हा सोशल डिफायन्स जो आहे सामाजिक बंडखोरीचा जो भाग आहे तो सगळ्यात मोठा भाग आहे. आणि जॉर्ज फर्नांडिस असेल किंवा अजय मेहता असतील दत्ता सामंत असतील यांच्यानंतर कोण असं जर म्हटलं तर त्याच्यानंतर मग बाबा आढाव यांनी असणारा कामगारांच्या चळवळी म्हणजे असंघटित कामगारांच्या चळवळी या असणाऱ्या मोठ्या प्रमाणात केल्या. त्याला असणारं कायद्याच्या चौकटीमध्ये आणि त्यांना कशा रीतीने असणारं संरक्षण देता येईल या दृष्टीचं त्यांचे तेही योगदान मोठे असं मी त्या ठिकाणी मानतो. ते मी असं म्हणेन ज्यावेळेस गॅटचा करारनामा होता त्यावेळेस बाई वैद्य आणि बाबा आढाव दोघंही तिघंही बसलो होतो तेव्हा ह्या गॅटला हाणून कसं पाडता येईल याचा त्यांनी असणारा जो आराखडा तयार केला होता आणि तो अंमल करण्याच्या दृष्टीने त्यांनी जी पावलं टाकली ते मला वाटतं असणारं सगळ्यात मोठं धाडस होतं असं मी मानतो. काही इंटरनॅशनल फोर्सेसला अंगावरती घेण्याचा भाग होता असं मी त्या ठिकाणी मानतो. बरं एक मिनिट तुषार काय करायचं